हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 7. आज वीकेंड असून पण मी लवकर उठली आहे, कारण लास्ट ब्लॉग होप तुम्ही बघितला असेल. त्या ब्लॉगमध्ये मी अक्षय ॲक्च्युली गेम विन झाला होता, पण त्याला मला काही देता आलं नाही बिकॉज त्याला जॉबला जायचं होतं, उशीर झाला होता, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आज मी डिसाईड केलं की मी आज त्याच्यासाठी खूप छान ब्रेकफास्ट बनवणार आहे. तर हां, तो झोपला आहे. त्याच्या आधीच मी ब्लॉग स्टार्ट करून दिला आहे, म्हणून तुम्हाला तो दिसत नाही आहे. तर चला ब्रेकफास्ट, त्याच्यासाठी एकदम स्पेशल ब्रेकफास्ट बनवूया. गाईज, हा आहे सरप्राईज नाश्ता विथ कप ऑफ टी. लेट्स सी हिज रिॲक्शन. सर, अरे वा, काय काल मी फुलफिल नाही केलं ना, म्हणून आज. कालची ट्रीट तुम्हाला आता देते का? येस. अरे बापरे, कसं आहे पण नाश्ता? अवाकाडो टोस्ट, बॉइल्ड कॉर्न आणि सलाद आणि चहा पण. अवाकाडो टोस्टचं नवीन कॉम्बिनेशन, अवाकाडो सँडविच. काय बनवलंय बघा याने. मी एवढं छान दिलं आणि याने सगळं मिक्स मर्ज करून आता खाल्लं. बघ ना तुला कसं करून देतो. थांब ना तू, बघ ना. खाशील तर म्हणशील अरे ये तो कुछ नया है. अवाकाडो सँडविच का? क्या हाल मैडम, क्या कर रहे हो? स्क्रब. चेहऱ्याची साफसफाई करते का? येस. ओके, आमची पण करावी. आमचा पण चेहरा थोडा खराब झालाय. करायचं हे बघ, थोडं टॅनिंग दिसतंय. मग माझं झालं तर करते, तुझं माझं झाल्यावरती करते. ओके डन. काय गरज आहे पण तुला स्क्रबिंग करायची? एवढं चांगलं फेस आहे तुझं ऑलरेडी. हे आपण ट्रॅव्हल करतो, जॉबला जातो, तर ते धुळीने ना सगळं घाण फेसवरती क्लीन होतो बेसिकली फेस. ओके, म्हणजे तुम्ही एवढे प्रिकॉशन घेता म्हणून तुमचा फेस थोडा चांगला असतो, असं आहे का? आपलं भारी आहे. उठलं, पाणी लावलंय, पावडर लावली. पावडर पण नाही लावत मित्र आले, तसंच निघून जातो. चला तुझं करते. माझं कर. माय गॉड, आधीच हां लावले आता. हां. अरे सूप भेटतं मला. ते चेहऱ्यावर कोणीतरी असे मालिश करते. अजून बऱ्याचशा गोष्टी. आता बघ. आणि माझ्या स्किन केअर मध्ये काय साबण. मी तू पण बघतोस, मला पण मी काही इतकं काही करत नाही. नाही करत, तुला गरजच नाही ते करायची. पण तुझा चेहरा ऑलरेडी कधीतरी खूप जास्त खराब झालंय, पण ऍक्च्युली केलं पाहिजे, वीकली केलं पाहिजे. ओके, पण आता आपल्याला इतकं मी पण केलं पाहिजे ना इथे. हा, कारण हे पुण्यात इतकी रस्त्याला धूळ, प्रदूषण. दाबू. अरे बापरे, म्हणजे तुला स्किन केअर करायला सांगायचं तर जीवाचा धोका आहे म्हणजे माझ्या. आता थोडा तोंड धुवून ये ना, फेस पॅक लावते. येतो मी तोंड धुवून तोपर्यंत. आता लावते तुला मी स्क्रब नाही, नाही, face pack. फेस पॅक. हिमालया हिमालया face pack. फेस पॅक. ना तुम्ही पण करत जा. तुझं घशाची काय प्रॉब्लेम आहे रे माझ्या? कसं उरलं होतं ते लावून दिलं. डेंजरी. स्क्रब करताना पण मानेजवळ आली आणि काहीतरी वेगळंच करत होती. आता पण तिचं काहीतरी वेगळंच इरादा दिसतंय. कुछ इरादा नहीं है हमारा. देखो, इरादा वी आर नाउ सेम सेम. साठी घेऊया का? स्किन केअर रुटीन कम्प्लीट झालं आमचं.
चांगलं वाटतं, फ्रेश वाटतंय, म्हणजे स्किन एकदम टॅनी झालेली. खूप दिवस नव्हतं केलं ऍक्च्युली. तुम्ही माझं 1-2 वेळा केलेलं टॅनी. काय हा शब्द टॅनी? टॅनी. टॅन झाली होती. गाईज, आज आम्ही आमची यूट्यूब जर्नी कशी आम्ही इन्स्पायर झालो आमचं यूट्यूब चॅनल स्टार्ट करायला, का आम्ही यूट्यूब वरती कॉन्टेंट क्रिएट करतोय वगैरे वगैरे, आज आम्ही तुमच्याशी थोडं चिटचॅट करणार आहेत. तर आमची स्टोरी स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला थोडं बॅक हिस्ट्रीमध्ये नेते. तर 2020 मध्ये मी माझा एक यूट्यूब चॅनल स्टार्ट केला होता. बेसिकली तो एक एज्युकेशनल यूट्यूब चॅनल होता, ज्याच्यावरती मी एसेज, मॅथ्स रिलेटेड, किड्स रिलेटेड मॅथ्स व्हिडिओ टाकत होते. तो चॅनल सुद्धा खूप छान ग्रो झालेला. अराउंड 10K सबस्क्रायबर्स तिथे आहे. 10K प्लस सबस्क्रायबर्स तिथे आहेत. त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे कुठे पॉपअप करेन. तर खूप छान आम्हाला रिझल्ट मिळाले होते त्या चॅनल थ्रू. तर मी कंटिन्यू 1 वर्ष त्याच्यावरती काम करत 2 वर्ष. हा 1 वर्ष प्रॉपर केला, दुसरं वर्ष असं पॉज घेत असं केलं. 2 वर्ष पण ऍक्च्युली ते पॉज का घ्यावं लागलं, तर त्यानंतर तिला फ्रीलान्सिंगची ऑपॉर्च्युनिटी आली. फ्रीलान्सिंगच्या ऑपॉर्च्युनिटीला लागूनच नंतर तिला एक जॉब वेकन्सी पण आली खूप चांगली. मग तिला पुण्याला शिफ्ट व्हायला लागलं. मग पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर थोडं 3 गोष्टी मॅनेज करणं थोडं मुश्किल होत होतं. त्यामुळे यूट्यूब थोडा स्किप होत गेला तिच्याकडनं. पण अजूनही तो चॅनल सस्टेन करतोय. आपण ह्या चॅनलसोबत त्या चॅनलला पण ग्रो करूया. आणि आता हे झालं ते बॅक स्टोरी चॅनलची. थोडा ते मागे पडलं, ते मागेच पडलं. परत मला काही त्याच्यावरती काम करता आलं नाही. त्याच्यानंतर लग्न झालं, तेव्हा पण मी विचार केला, ह्याने मला सपोर्ट केला की परत एकदा स्टार्ट करतो चॅनल. मी ट्राय केलं पण अगेन नाही जमलं, तर ते राहून त्यानंतर पण आपण त्याच्यावर थोडं वर्क करत होतो. हा, आधीमध्ये व्हिडिओ मी त्याच्यावरती पण टाकत होते. पण असं जसं मी सुरुवातीला 1 वर्ष जसं केलं होतं कंटिन्यू आणि व्हिडिओ, तसं नाही जमलं. ते राहून गेलं. तर आता मे बी मी फोकस करेल. पण आता पण माझ्या मागे 2-3 गोष्टी आहेत. जॉब आहे, आता हा न्यू यूट्यूब चॅनल आहे. तर आता आपण मेन मुद्द्यावर येऊया की हा यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं रिझन काय. तर रिझन हा आहे की ती तर ऑलरेडी पहिल्यापासूनच यूट्यूब बॅकग्राऊंड बिलॉंग करत होती. आणि कंटेंट क्रिएशन किंवा इन्स्टावरती लाईव्ह असणं ते ऑलरेडी ती करत होती पहिल्यापासून. पण लाईव्ह नाही केलं. सॉरी, इन्स्टा लाईव्ह म्हणजे इंस्टाग्रामवरती माझं अकाउंट होतं आणि मला फोटोज व्हिडिओज काढायला आवडत होते. तसा तो हा इतका सोशल नाही. त्याचं इन्स्टावरती अकाउंट नव्हतं किंवा व्हॉट्सअपवरती पण कधी स्टेटस ठेवणार नाही असा हा व्यक्ती आहे. पण स्टील याला ती व्हॅल्यू समजली होती की मी कसं माझं चॅनल ग्रो केलं, त्यातनं मला काय काय बेनिफिट्स मिळाले. तर ह्याची आयडिया पूर्ण त्याला होती. तर त्याला पण सोशल मीडियाबद्दल बरंचसंच अवेअरनेस आहे. तर लग्नानंतर आम्ही डिसाईड केलेलं की आपण एक चॅनल आपला दोघांचं मिळून स्टार्ट करूया. आपली मॅरेज, आपली ओव्हरऑल कपल जर्नी डॉक्युमेंट करूया. अगेन सो मेनी थिंग्स आफ्टर मॅरेज, रिस्पॉन्सिबिलिटीज. आम्हाला काही चॅनल क्रिएट करायला जमलं नाही. आता ऑलमोस्ट 2 वर्ष झालीत आणि आता आम्ही फायनली डिसाईड केलंय की आम्ही चॅनल क्रिएट करू. आम्ही चॅनल क्रिएट केलाय. कंटिन्यू 1 महिना झाला नाही, 2 महिने होऊन गेले आम्हाला चॅनल स्टार्ट करू. कंटिन्यू आम्ही कंटेंट पोस्ट करतोय, ट्राय करतोय. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ट्राय करतोय. थोडं अनकम्फर्टेबल आणि ऑकवर्ड फील होतंय, स्पेशली मला. कारण मी इतका फोटो सोडून द्या, कॅमेरा समोर असं बोलणं किंवा बिहेव करणं मला एवढं आधीपासूनच आवडत नव्हतं. आणि आता अचानक असं रील बनवणं, कंटेंट शूट करणं थोडंसं जड जातं मला. पण तरी पण मी करेल. तुमचा थोडा सपोर्ट लागेल त्यासाठी. तर प्लीज सपोर्ट अस. येस, थँक्यू. जर तुम्हाला आमची जर्नी थोडी तरी अशी वाटत असेल इन्स्पायरिंग, तर प्लीज आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आम्ही एक दिवस खूप मोठे ग्रो करू. पण आपण करूया एफर्ट्स 100% टाकू. रिझल्ट काय लागतील ते आपण बघूया. पण तुमच्या सपोर्टची रिक्वायरमेंट लागेल. थँक्यू सो मच. थँक्यू.